अमेरिकेत T20 विश्वचषक स्पर्धा सुरू झाल्यापासून भारतातल्या प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या मनात एकच इच्छा आहे, ती म्हणजे भारत इतर कोणाकडूनही हरला तरी चालेल, पण तो पाककडून मात्र हरायला नको. पाकिस्तानी चाहत्यांच्या मनातही हाच विचार आहे आणि त्याचीच अतिशय तीव्र प्रतिक्रिया काल पाहायला मिळाली. T20 विश्वचषकात नवख्या अमेरिकेने बलाढ्य पाकिस्तान संघाचा गेम केला. अमेरिकेच्या नवख्या खेळाडूंनी चक्क मागच्या विश्वचषक विजेत्या पाकिस्तानला चारी मुंड्या चित केल्याचे पाहून पाकिस्तानचे जणू पित्तच खवळले आहे. अमेरिकेने केलेल्या पराभवानंतर पाकिस्तानमध्ये शोक व्यक्त करण्यात आला. त्यांनी तो दिवस काळा दिवस म्हणून डिक्लेअर केला. क्रिकेटचे चाहते आणि अनचाहतेही पाक खेळाडूंवर जणू तुटून पडले आहेत. मागच्या वेळेचा चॅम्पियन पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिल्यानंतर अमेरिकेने आता सुपर एक फेरीसाठी भक्कम दावेदारी ठोकली आहे. त्यामुळे त्यांच्या या विजयाची सध्या जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरुद्ध पहिलाच सामना होता आणि असे असताना त्यांनी विजय मिळवून इतिहास रचला आहे. यावर पाकिस्तानमध्ये अतिशय तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. माजी कर्णधार युनिस खान याने पाक संघांच्या चुका पराभवासाठी कारणीभूत ठरल्याचे सांगितले. अमेरिकेत मोठ्या संख्येने असलेल्या पाकिस्तानी चाहत्यांनी संघाला भक्कम पाठिंबा दर्शवून देखील बाबर आझमच्या संघाने अनेक चुका केल्या असे युनिसचे मत आहे. माजी कर्णधार वसीम अक्रमने संघाची कामगिरी दयनीय होती असे म्हटले आहे. तर माजी सलामीवीर मोहसिन खान याने पाक क्रिकेटच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तो म्हणाला, हा केवळ पराभव नाही तर आमच्या खेळाडूंच्या मानसिक कमकुवतपणा चव्हाट्यावर आला आहे. आमच्या संघाने अमेरिकेच्या खेळाडूंना अगदी कमकुवत मानले असावे. क्रिकेट समीक्षक ओमेर आल्वी म्हणाले, पाकच्या क्रिकेट इतिहासातील हा काळा दिवस आहे. माझ्या मते आमच्या खेळाडूंचा आत्मसन्मान आणि झुंजार वृत्ती हरवली आहे. पाक खेळाडूंची हीच तर मुख्य ओळख आहे. अमेरिकेआधी आमचा संघ अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि आयर्लंड संघाकडून हरला. याला काय म्हणावे? तर माजी कर्णधार जावेद मियांदादने अनपेक्षित निकालासाठी अमेरिकेच्या खेळाडूंची पाठ थोपटली. माजी कर्णधार आणि कोच मोहम्मद हाफिज याने संघ निवडीसाठी व्यवस्थापनाला धारेवर धरलं. मागच्या चुकांपासून त्यांनी कुठलाही बोध घेतला नसल्याचे सांगून पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये काहीतरी शिजत असल्याची शंका देखील त्यांनी व्यक्त केली. T20 वर्ल्ड कप 2024च्या अ गटातील सामन्यात अमेरिकेने पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पराभूत करून इतिहास रचला. हा सामना जिंकल्यानंतर अमेरिकेचे कर्णधार मोनांग पटेल यांनी असे सांगितले की आमच्याकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते, त्यामुळे पाकिस्तानवर दबाव होता, याचाच आम्ही फायदा घेतला. मोनांग पुढे म्हणाला, सुपर ओव्हरपर्यंत चाललेल्या T20 वर्ल्ड कप सामन्यात अमेरिकेला दडपण जाणवले नाही. प्रेक्षकांच्या पाठिंब्याने बाबर आझमच्या टीमला मागे टाकले आहे. आम्ही हा सामना सुपर ओव्हरच्या आधीच जिंकायला हवा होता. हा सामना सुपर ओव्हरमध्ये जावा असे वाटत नव्हते. आम्ही ज्या संयमाने खेळलो आणि सुपर ओव्हरमध्ये 18 धावा केल्या, त्यामुळे आम्ही वरचढ ठरलो. सुपर ओव्हर दरम्यान संघाची जी चर्चा त्याबद्दल तो म्हणाला, आम्ही बोलत होतो की आमच्यावर कोणतेही दडपण नाही, सर्व दबाव पाकिस्तानवर आहे, कारण चाहते त्यांचे जास्त आणि त्याचे दडपण त्यांना जास्त आहे, आम्हाला नाही. आणि त्यात आम्ही जर चांगले खेळलो तर त्यांच्यावर अधिक दबाव राहील. पॉवर प्लेच्या 6 षटकात आम्ही त्यांना धावा करू दिल्या नाहीत आणि दबावाखाली ठेवले, यामुळे आम्हाला मदत झाली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचे आमचे ध्येय होते. पहिल्या अर्ध्या तासात वेगवान गोलंदाजीची मदत मिळेल हे आम्हाला माहीत होते. तर अमेरिकेला कमकुवत मानून आम्ही पायावर दगड पाडून घेतला असं पाकिस्तानचं कर्णधार बाबर आझम यांनी कबूल केले. T20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचे पानिपत झाले. सुपर ओव्हरमध्ये नवख्या संघाने त्यांचा गेम केला. पराभवामुळे स्तब्ध झालेल्या पाकचा कर्णधार बाबर आझम याने
प्रतिस्पर्धी संघाला कमकुवत समजून पायावर दगड पाडून घेतला अशी कबुली दिली आहे. मागच्या T20 विश्वचषकात झिम्बाब्वेने धूळ चारली होती. अलीकडे द्विपक्षीय मालिकेत बाबरच्या संघाचा आयर्लंडने पराभव केला होता. सामना गमावल्यानंतर बाबर म्हणाला, कोणतीही स्पर्धा खेळण्याआधी उत्कृष्ट तयारी होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानला हरविण्यात मूळचा भारतीय असलेल्या मुंबईकर सौरभ नेत्रावळकरचा मोलाचा वाटा आहे. निर्णायक सुपर ओव्हरमध्ये त्याने अमेरिकेला विजय मिळवून दिला. सामना जेव्हा सुपर ओव्हरमध्ये गेल्यावर अमेरिकेने प्रथम फलंदाजी करत 18 धावा केल्या. 19 धावांचा बचाव करताना सौरभ नेत्रावळकरने पाकिस्तानला केवळ 13 धावाच करू दिल्या आणि संघाला 5 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवून दिला. हा जो सौरभ नेत्रावळकर आहे हा मूळचा भारताचा आहे. डावखुरा मध्यगती गोलंदाज आहे. त्याचा जन्म 16 ऑक्टोबर 1991ला मुंबईत झाला. 2008-9 मध्ये कुचबिहार ट्रॉफीमध्ये त्यांनी 6 सामन्यात 30 बळी घेतले. त्यामुळे 2010च्या अंडर-19 विश्वचषकासाठी त्याची भारतीय संघात निवड. त्यावेळी KL राहुल, जयदेव उनाडकट आणि मयंक अग्रवाल यांच्यासारख्या बड्या खेळाडूंसोबत सौरभही टीम इंडियाचा भाग होता. मात्र पुढे त्याची भारताकडून निवड झाली नाही. अखेर तो अमेरिकेत निघून गेला आणि सध्या तो अमेरिकेचे प्रतिनिधित्व करत आहे. काही काळ तो अमेरिकन संघाचा कर्णधार देखील होता. सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला पराभवाचा धक्का देणाऱ्या सौरभ नेत्रावळकरने 14 वर्षापूर्वी अपूर्ण राहिलेले आपले स्वप्न पूर्ण केले असे म्हणतात. 2010 मधील 19 वर्षाखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना पाकिस्तान विरुद्ध झाला होता. त्यात सौरभने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु भारताचा पराभव झाला होता. पाक संघातून त्यावेळेस बाबर आझम खेळत होता. आता बाबर आझम कर्णधार असलेल्या पाक संघाला सुपर ओव्हरमध्ये हरवून सौरभने त्या पराभवाची परतफेड केली आहे. सौरभ नेत्रावळकरला 2013 मध्ये मुंबईकडून रणजी पदार्पण करण्याची संधी मिळाली, पण काही महिन्यात त्याला संगणक अभियंत्याची नोकरी मिळाली. पुण्यात काही महिने हंगामी नोकरी केल्यानंतर तो पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेला. सौरभ नेत्रावळकरने अमेरिकेत संगणक अभियांत्रिकीची मास्टर्स ही पदवी मिळवली. आता तो तेथे ऑर्कल या प्रसिद्ध कंपनीत मुख्य अभियंता म्हणून नोकरीस आहे. या विश्वकरंडक स्पर्धेसाठी साखळी सामन्यांपर्यंत म्हणजेच 17 जूनपर्यंत त्यांनी सुट्टी काढलेली आहे. परंतु अमेरिकेचा संघ सुपर 8 साठी पात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सौरभला सुट्टी वाढवावी लागेल असं वाटतं आहे. युवराजच्याही यष्टी सौरभने उखाडल्या होत्या. सौरभ 2009 मध्ये बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेत होता. एअर इंडियाकडून त्याला शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यामुळे कॉर्पोरेट स्पर्धेत खेळताना त्याने एका सामन्यात युवराज सिंगच्या यष्टी उखाडल्या होत्या. या स्पर्धेनिमित्ताने त्याला युवराज, सुरेश रैना, रॉबिन उत्तप्पा यांच्यासह ड्रेसिंग रूममध्ये राहता आले. त्यावेळी विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी प्रतिस्पर्धी होते. आता त्याच विराटचा सामना त्याला 12 जून रोजी करायचा आहे.